नमस्कार मित्रांनो, तर एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज विहीर बघा आमची किती गच्च भरल्या. तर आज आपण केल्या विहिरीची मोटर चालू केल्या आणि आपण पाणी लावले आपल्या हत्ती घासाच्या वैरणीला आणि ती जरा पाणी लावले. मग आता म्हटलं एक व्हिडिओ तुम्हाला करून दाखवा. तर विहीर बघा आमची, कारण ही कॅनॉल जवळच आहे इथं, पण कॅनॉलच्या पाण्याचा अजून काही नंबर आलेला नाही. खाली चालू आहे ती कुणाच्या लागणी बारकी त्यासून चालू आहे. त्यामुळं आपल्याला काय आता हे जाणारा ऊस आहे सगळा इकडं सगळा हे जाणारा ऊस आहे. त्यामुळं आता कधी पण ऊसाला तोड येऊ शकत्या. मग त्यामुळं लावलेलं नाही. तर आता आपण हत्ती घासाला पाणी सोडले, मोटर चालू केली. हे आपलं वर चिक्कूचं झाड आहे मला, चिक्कूचं झाड आहे, चिक्कू पण लागली. आणि ही पुढे रामफळीचं झाड आहे, रामफळीचं झाड आहे. आणि ही झाड आहे आपलं चिक्कूचं. तर ही मोटर आहे आपली, मोटर चालू केल्या. ते तर काही शिव ऊस आपला हे आहे का नाही, शिव जाणारा ऊस आहे ना. असं पाटानं पाणी, कारण जवळच्या जवळ असल्यामुळं पाईपलाईन आहे, पण पाईपलाईनच तिकडं पुढंपर्यंत नेल्या. तर काही जनावर कशी वैरण खाते ती बघा. तर हे ऊस आता कारखान्याला जाणार आहे आपलं, त्यामुळं ह्याला काही पाणी पाजून चालणार नाही, कारण कधी बी तोड येऊ शकते. तर ही पाणी काही असा पाट आपला नेला आहे, आपण पाट केला आहे. पाईपलाईन पण आहे आपली, पण अशी बांधायला पुढं गेल्या पाईपलाईन शेवटपर्यंत नेल्या. असा पाट असंच तिकडं आपलं रानातच घर आहे. तुम्हाला माहीत आहे, हे आपलं घर आहे इकडं आहे का. हे आपलं घर आहे. आपण घराच्या पाठीमागं आपलं शेत रानातच आहे, त्यामुळं घर आपलं रानातच आहे, रानात आहे. आता हे इकडं बघा पाणी असं आपण हत्ती घासाला सोडले. तुम्हाला लावतो. हे असा पाट केलेला आहे, घराच्या भिंतीकडूनच पाट आहे. हो का, हे असं केलंय आपण वैरण केलेली आहे की नाही, त्याला पाणी आता लावलंय आपण हत्ती घासाला. आता हत्ती घास वैरणीला कापून कापून हे झालंय, त्यामुळं हो काही. आणि हो काही प्रियंकानं काय केले बघा, हो काही वांगी झाडं लावली ती. प्रियंकानं काल बाजारात येताना आणली होती ही वांग्याची रोपं. हो का 7-8-10 रोपं लावली ती वांग्याची. आणि आता ही पाणी आपण सोडले हत्ती घासाला. हे आपण शेवऱ्या पण आपल्या का ह्या शरडासनी केलेल्या त्या आपल्या नंद्याला ती कोकरासनी बारक्या. काय केलं आपण, ही 7-8 गुंठ का नाही फक्त वैरणीसाठीच ठेवले रान. आणि काही असे शेवऱ्या केले त्या. आणि हे असं आपलं ही बाकीच आपल्या भावांचं हे आहे, आपण थोडं थोडं राखले ना. आता हे पाणी सोडले, मागं वैरणीला कापलेला आहे बघा इकडं. आता याला जरा फुटून येईल. आता ह्याला उद्या ओलीव जरा युरिया परवा दिवशी युरिया वाज टाकायचा. आणि हो काही असं दोन्ही साईडला आपण शेवऱ्या केले त्या हिकडं आणि हो का हिकडं अच्छा. आता ह्याला बरीच वैरण येत्या, म्हणजे आपल्याला कधी पण रानात आलं की शर्टांच्यासाठी तेवढंच घेऊन जायला येते. तर म्हटलं झालं सोडलं होतं पाणी आपण, तर पाणी कुठंपर्यंत गेले. आता ही फुटायला लागले, कारण हत्ती घासाला कसं आहे, पावसाळ्यात मित्रांनो वाढ जास्त असते. तसं ह्या दिवसात आता इथनं पुढं वाढत नाही जास्त कापलेलं हो काय. तर आता ह्या 2 साऱ्या हे आले आणि हो का हे आपण केलेलं अशा शेवऱ्या ह्या कडव आहे त्या. तोडावं म्हणून म्हटलं तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ करून दाखवावा. आणि व्हिडिओला आमच्या कमेंट करत जावा, कसं असते काय, व्हिडिओ आवडते ती का काय, आणि व्हिडिओमध्ये काय सुधारणा केली पाहिजे. आज जरा वेळ होता, म्हटलं पाणी सोडावं, मोटर चालू केली. पावट्याचे पण जाळे इकडे पण आपण लावले होत्या, तर ते कुठं आल्या. कारण शेवरे असल्यामुळे शेरडा बारकी होती की नाही आपली, तेव्हा मोकळी सोडत होती आणि खाऊन टाकलेला आहे. आणि मग इथनं पुढं असंच बरंच त्या तिथंपर्यंत. आता हे कापलेलं नाही आपण, थोडं कापून नेतोय. आणि शेवऱ्याचं नांग हे आपण हे असं दोन्ही बाजूने केलं आहे बघा. आणि आमच्या त्या चुलतीने नाही पलीकडं तुम्हाला दाखवतो काही केलं आहे बघा. हे आपण सगळं वैरणीलाच केलं आहे. हे आमच्या चुलतीने काय केलं आहे, तिथंपर्यंत वैरण केली काय
नंतर काय केलं आहे तिथंपर्यंत वैरण केली आणि निम्म बसणं हो का ही जरा आत्ता तिने नांगरून वगैरे कांदा लावली ती यात हो का ही कांदा लावली ती कांदा हो का ही वांग्याची रोपं वगैरे लावली ती असं मस्त केलं आहे तिनं हो का ही अशी वांग्याची रोपं अशी कडं लावली ती कारण प्रत्येकाचं तेवढंच येते 5-7 गुंठ आहे मग ती प्रत्येकानं वैरणला ठेवलं थोडं आणि बाकीच्यांचा ऊस आहे तो सगळा तिकडं आहे तर हो का ही त्यांची वांग्याची रोपं हो का चांगली सुरायला लागली त्यात म्हणून प्रियंकानं पण आणून आपली तिथं लावली ती कारण आपण सगळं वैरणलाच केलं कारण आपली जनावरं 2-3 असल्यामुळे त्याची वैरण लागते म्हणून केले तर बघा अशी लावली ती रोप आणि मेथीची भाजी पण टाकल्या पण मेथीची भाजी तिनं कशी टाकल्या काही कळलं पातळ टाकल्यामुळं जास्त टाकलेली नाही त्यामुळं काही ही अशी पातळ आली एवढीच कुठंतरी झाली सगळ्या सरीत भरून टाकली असती की नाही मग चांगली आली असती तिने पण काल पाणी पाजून घेतलंय तिने कॅनॉलचं लावलं होतं आपण आज विहीर भरल्या म्हणल्यावर म्हटलं विहिरीला पाणी सोडावं आणि इकडं काही नागच फुटले आता मस्त असं फुटले आता म्हटलं पाणी आणि पेरलं नाही चांगलं फुटतंय आपण ती नदीकडं पण वैरण आणतो शेल्डासनी आणि ही आपण केली आहे वैरण एवढी तर आजचा हे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून तब्येत मित्रांनो अजून बरी नाही काय इंजेक्शनही केलं तर आपल्याला कसं आहे जरा निवांत वेळ घावत नाही जास्त डॉक्टरमध्ये विश्रांती घ्या त्यामुळं काय होतं इंजेक्शन करायचं औषधं घ्यायची परत रानात काम करत बसायचं इकडं तिकडं त्यामुळं प्रॉब्लेम होतो सगळा तर चालतंय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाकी सगळे कसे आहात मस्त मजेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच धन्यवाद मित्रांनो बाय बाय